रविवार दिनांक 6 एप्रिलला रंगणार जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सवाचा सोहळा। या कार्यक्रमात व्याख्यानमाला, स्मृती ग्रंथ प्रकाशन आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून सन्माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची उपस्थिती आकर्षणीय असणार आहे। तरी जिल्ह्यातील वकिलांना सहभागी होण्याचं आवाहन ॲडव्होकेट अशोक कोठारी, ॲडव्होकेट किशोर देशपांडे, ॲडव्होकेट विश्वास आठरे पाटील, ॲडव्होकेट जयवंत भापकर, ॲडव्होकेट सुभाष काकडे यांनी केले आहे। अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सवानिमित्त अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीनं रविवारी 6 एप्रिलला सकाळी 10:30 वाजता व्याख्यानमाला, स्मृतिग्रंथ प्रकाशन आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलंय। नगर दौंड रोड येथील सॉलिटियर बडी साजन कार्यालयात होणाऱ्या या द्विशताब्दी महोत्सवात सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील वकील बांधवांना सहभागी होण्याचं आवाहन सेंट्रल असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक कोठारी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामबाबू खंडेलवाल, ॲडव्होकेट अनिल ढगे यांनी केले आहे। अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे द्विशताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला, स्मृती ग्रंथ आणि मान्यवरांचे सत्कार समारंभ कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उर्मिला फलके जोशी, न्यायमूर्ती संतोष चपळगावकर, न्यायमूर्ती रोहित जोशी, प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे उपस्थित राहणार आहेत। या व्याख्यानमालेत सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मराठीत मार्गदर्शन करणार आहे। त्यांचं मार्गदर्शन ज्युनियर वकील, लॉचे अभ्यास करणारे विद्यार्थी आणि कायद्याचे अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणार आहे। तसेच आपल्या कार्यातून वेगळा ठसा उमटविलेल्या ज्येष्ठ वकिलांच्या कार्याची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। ही स्मरणिका देखील नवोदित वकिलांना मार्गदर्शक आणि प्रेरक ठरणार आहे। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संयोजक समितीमधील ॲडव्होकेट विश्वास आठरे पाटील, ॲडव्होकेट जयवंत भापकर, ॲडव्होकेट सुभाष काकडे, ॲडव्होकेट किशोर देशपांडे प्रयत्नशील आहेत। मी अहमदनगर ॲडव्होकेट सेंट्रल बारचा अध्यक्ष म्हणून ही मुलाखत देतोय। नगर जिल्ह्याच्या कोर्टाला 200 वर्ष 1818 साली पूर्ण झालेली आहेत आणि या द्विशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही एक व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। त्या व्याख्यानमालेमध्ये पहिलं पुष्प आहे ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती वराळे साहेब गुंफणार आहेत आणि दुसरं पुष्पगुच्छ हे सुप्रीम कोर्टाचे सिनियर न्यायमूर्ती, ज्याला कॉलेजियम जज म्हणतात, ते ओक साहेब गुंफणार आहेत। वराळे साहेबांचा विषय हा कॉन्स्टिट्यूशन आणि स्वातंत्र्याची 75 वर्ष या विषयावर त्यांचा व्याख्यान होणार आहे आणि ओक साहेबांचं कॉन्स्टिट्यूशन आणि पर्यावरण या विषयावर लेक्चर होणार आहे। ही दोन्हीही वक्ते कमीत कमी 50 मिनटं स्वच्छ आणि मराठीत भाषण करणार आहेत आणि तो सब्जेक्ट अतिशय आजकालच्या परिस्थितीच्या दृष्टीनं महत्त्वाचा असल्यामुळं तो बहुतेक वकिलांच्या दृष्टीनं अतिशय आत्मीयतेचा विषय असू शकतो। याच अनुषंगानं आपल्या बारचे जिल्हा न्यायाधीश आहेत अंजूजी शेंडे, त्याही हजर राहणार आहेत। त्याचबरोबर हायकोर्टाचे आमचे गार्डियन जज श्रीयुत जोशी साहेब आणि माजी गार्डियन जज चपळगावकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाला जोडूनच आम्ही एक मासिक तयार केलेलं आहे की गेल्या 75 वर्षाचं म्हणजे 75 वर्ष झाल्यानंतर जो 150 वर्ष झाल्यानंतर जो कार्यक्रम केलेला होता त्या कार्यक्रमानंतर 50 वर्षानं पुन्हा हा कार्यक्रम करतो आहे आणि त्या दृष्टीनं एक स्मरणिका या ठिकाणी आम्ही प्रकाशित करत आहोत। त्याच्यात या 50 वर्षातल्या ज्या काही घडामोडी आहेत किंवा त्यापूर्वीच्या काही घडामोडी आहेत या सगळ्या इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत। बऱ्याचशा मान्यवरांचे विचार, मनोगत त्या मासिकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचंही उद्घाटन त्याच कार्यक्रमात होणार आहे। त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातून जी मंडळी एलिव्हेट झाली हायकोर्टामध्ये त्यांचाही सत्कार
या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि जवळजवळ असे 8 माजी न्यायमूर्ती या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसंच नगर जिल्ह्यातून आज तारखेला जे ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये न्यायाधीश म्हणून काम करत आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी केलेला आहे. हा सर्व कार्यक्रम हा अतिशय देखण्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करण्याचा सर्व वारसा सर्व सदस्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनने बार मेंबर्सला त्याचप्रमाणे ज्या लोकांना कायद्याविषयी आवड आहे त्या लोकांना माहिती व्हावी म्हणून एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ती व्याख्यानमाला जी केलेली आहे ती केवळ सिनियर वकिलांनाच नाही, ज्युनियर वकील किंवा ज्यांनी लॉला ॲडमिशन घेतलेली आहे त्यांनाही त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असे वक्ते ठेवलेले आहेत. त्यांचा गाढा अभ्यास हा निश्चितच त्यांच्या भावी आयुष्याला वकिलांनाही एक वेगळं मार्गदर्शन करेल. तसंच हा जो कार्यक्रम केलेला आहे हे ज्या लोकांनी पूर्वी नगर कोर्टात वकिली करताना किंवा नगर जिल्ह्यात वकिली करताना आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे त्यांच्याही कार्याची जाणीव वकिली क्षेत्रातील तसंच बाह्य क्षेत्रातील लोकांना व्हावी याही दृष्टीने या कार्यक्रमाला त्यांची एक स्मरणिका प्रसिद्ध करून त्यांच्या कार्याची ओळख, त्यांनी वकिलीत कसं यश मिळवलं, चांगली वकिली होण्याकरता किंवा नामवंत वकील होण्याकरता आपल्याला जे जे प्रयत्न करावे लागतात, जे हार्डवर्क करावं लागतं ते जर वाचलं तर त्यांच्या आत्मचरित्रातून किंवा त्यांच्या लेखातून ही नवीन वकिलांना एक दिशादर्शक ठरेल. हाही प्रयत्न अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनने केलेला असल्याने सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.